1984ला तुकाराम बीज आम्ही सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर ती अशी प्रथा झाली की आम्हाला त्याचा एवढा उत्साह आला की तुकाराम बीज म्हणजे अशी आम्हाला की आमच्या मनाचा समाधान झाला. सर्व ग्रामस्थ वगैरे आमच्या गावामध्ये थोडीशी दारिद्र्य म्हणजे एकदम बेकार परिस्थिती होती, देवस्की होती वगैरे वगैरे. आमचा गाव अनेक तऱ्हेने व्यापला होता. तो आमचा गाव एकदम नीळ झाला आणि मग आमच्या ग्रामस्थांची त्यांच्यावर मर्जी बसली. मग आमच्याकडे कीर्तन, हरिपाठ वगैरे वगैरे या परिसरातले लोक यायला लागले आणि मग आम्ही तिथून त्या सुरुवाती केली. ते आमचे तुकाराम बीज आज जवळजवळ आज ते 43 वर्षे आमची परंपरा चालू आहे. सकाळी 4 वाजतापासून देवाची पूजा, नवीन कपडे घालणे, अभिषेक करणे, विणा चढवणे, गावातना दिंडी फिरणे, कीर्तन, इवलेसे रूप लाविले दारी, त्याचा विणू गेला गगनावरी. तुकाराम महाराज धागवकरांनी छोटंसं रोपटं लावलेलं त्यावेळेस त्या रोपाचं रूपांतर आज फळाला आलं. नाचू कीर्तनेच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. त्या ओवीप्रमाणे संध्याकाळची पालखी सोहळा हा मंदिरातनं बाहेर निघाला 3 वाजता. एका पकवाज टाळाच्या घोषात, विण्याच्या स्वरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही पालखी जाते. वर्षाने देव हा प्रत्येकाच्या दारामध्ये येतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. विठ्ठल 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 विठ्ठल.